चालतच नाही, असं सुद्धा हल्लाच नाही पाहिजे. कमी करतील. एकशे 120 झाला तिप्पट मोठा झाला. बोर्ड लावला पाहिजे. आणि हे टेक्निकलवाल्याच तुमचं काम आहे. हे ना अध्यक्ष ना CO ना कुणी यांचं काम नाही. तुम्ही हे टेक्निकली सांगायचं बरोबर चाललंय का नाही ते द्या ना. मग आता तुमचे पैसे आले, तुम्हाला काय म्हणतात? पडून गेले ते छत्रे. असं नाही करायचं. हे जे खडे आहेत का नाही 40 वाजता हे खडे दाखवा. लोकांना कळू दे, लोकशाही झाली पाहिजे. जो आहे ना ह्याचे शूटिंग तुमच्या लक्षात 40 mm लिमिट आहे. 120 mm पुढचे दुप्पट जाडीचं खडे टाकतात. सेन्सर पेवर नसल्यामुळे तुम्हाला चान्स दिला नाही. नाही पण मी सकाळपासून फोन करतो त्यांना. हे बघा मी त्याला तिथं तेच म्हणलं पत्रकारांना, तुम्ही लोकप्रतिनिधी CO ह्यांना धरून उपयोग नाही. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आमदार खासदार तांत्रिक दृष्ट्या जी परिपूर्ण व्यक्ती आहेत त्यांचं हे काम आहे. बरोबर आहे. तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर कामाला काय नजर पाहिजे. मग सांगाल की हो होतोय करतोय. मग सुद्धा थांबतो, आम्ही थांबतो, येडं म्हणून थांबलोय बाबा. मला 5 मिनिटात येतो. असं नाही चालत. तेवढ्याला फक्त पालन करा. कुणाला नगरसेवकाला किंवा यायची कारण नाही, नगराध्यक्षाला यायची कारण नाही, आमदाराला यायची नाही, खासदाराला यायची नाही. फिरून बघा कोण येणार. आम्ही कुठे पण नाही. ही वेळ द्यायची कारण नाही ना. एकदा तुमची भीती बसली ना की बाबा चिकने साहेब टेंडरप्रमाणे काम होत नाही म्हणून आम्ही ते थांबवलं होतं. त्याच्यामध्ये इंजिनियर उपस्थित लागतो, तो इंजिनियर साईटवर नाही आहे. कामाच्या सुरुवातीला बोर्ड लावला पाहिजे, तो बोर्ड लावला गेला नाही. त्याचप्रमाणे बाउझर जो आणतात खडीचा डांबर मिक्सचा, त्याचं सर्टिफिकेट नाही आहे. आज जर आपण लक्ष नाही दिलं नागरिकांनी तर हे 6 महिन्यात परत काम खराब होईल. या कामाची गॅरंटी ही टेंडरच्या प्रमाणे 3 वर्षाची आहे. परत एका वर्षात जर काम निघालं तर परत नागरिकांना खड्ड्यात धुळीत राहावं लागत. म्हणून हे आम्ही काम थांबवलेलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की दर्जेदार काम व्हावं, चांगल्या पद्धतीचं काम व्हावं, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. CO साहेबांना पण या संदर्भात माहिती दिली आहे. छिद्रे साहेब इथं आले होते, त्यांनासुद्धा माहिती दिली आहे. सदर बाजारचं काम आत्ता नुकतंच चुकीचं चालल्यामुळं त्यांनी थांबवलं. तिथलंसुद्धा काम त्यांनी सर्टिफिकेट देतो म्हणून सांगितलेलं आहे. पण अशा पद्धतीचं काम जनतेनं लक्ष देणं गरजेचं जरी असलं तरी हे जे नोकर आहेत नगरपालिकेचे, त्यांनी हे प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरकडनं न बोलता, आम्ही कुणाला कॉन्ट्रॅक्टरला बोलणार नाही, पदाधिकाऱ्यांना बोलणार नाही, आम्ही जे अधिकारी वर्ग आहेत त्यांनाच सांगणार आहे. आणि त्यांनी काम चांगलं नाही झालं तर आम्ही हे काम थांबवणार. किती दिवसात ते त्रुटी पूर्ण करतो म्हणून सांगितलं? ते बोर्ड, तोच महत्त्वाचा बोर्डच लावला नाही ना त्यांनी. काम त्याच्यावर कुठल्या कॉन्ट्रॅक्टर काम घेतलं आहे, केवढ्याला घेतलेलं आहे, किती दिवसात पूर्ण करणार आहे, कामाचा दर्जा काय राहील, परत त्याचा लायसन्स नंबर असतो, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि ते टेंडरमध्ये असतानासुद्धा लिहिलेलं नाही. म्हणजे संगणमतानं चालल्यागतच होतं आहे ना. आणि वारंवार आम्ही तरी किती पुरणार आहे त्या गोष्टीला. इकडं पळ तिकडं पळ, हे काम चालू झालं की बंद करतात, तिकडंच चालू करतात. असे जनतेच्या पैशाचा पूर्णपणे अपव्यवहार चाललेला आहे. सातारा नगरपालिकेच्या वतीनं जे रस्त्याची कामांना सुरुवात केलेली आहे, आज जागरूक नागरिकांच्यामुळं जे काम सेन्सर पेवरनं केलं पाहिजे तो नसल्यामुळं सदर बाजारातलं काम बंद पडावं लागलं. पोय नाक्यावरच्या कामाची गुणवत्ता म्हणजे टेंडर निविदेनुसार नव्हती, त्यामुळे तेही काम सध्या बंद आहे. अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी इथं भेटी देऊन ह्या त्रुटी कबूल केल्या, मान्य केल्यात, त्यांच्या निदर्शनास त्यात सुधारणा करण्यास त्यांनी कबूल केलेलं आहे. ही सुधारणा जर झाली नाही तर त्यांना जनतेच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागेल. आमच्या साध्या साध्या मागण्या आहेत. एक, चांगल्या पद्धतीचं डांबर वापरावं, निविदेत असल्याप्रमाणे सेन्सर पेवर वापरून काम करावं. जिथं जिथं डिवायडर आहेत किंवा परमनंट स्ट्रक्चर आहेत तिथं साधारणतः रस्त्याची पूर्ण झाल्यानंतरची हाईट किती येईल ह्याची एक मार्किंग करावं. म्हणजे सर्वसामान्य माणसाला किंवा इथपर्यंत ह्या उंचीचा रस्ता होणार आहे हे कळून जाईल. रस्त्याला योग्य प्रमाणात उतार ठेवावा, कारण सदर बाजारचा रस्ता झाला
परंतु त्या रस्त्याला पाणी बाहेर निघण्याची सोय झालेली नाही. त्यामुळे रस्ता 1-2 सीझनमध्येच खराब होण्याची शक्यता आहे. ह्या त्रुटी टाळणे, हे रस्ते परत होणार नाहीत. भरीव स्वरूपात निधी आलेला आहे, तो निधी चांगल्या प्रकारे खर्च करणं ही नागरिकांची वर जबाबदारी टाकणं चुकीचं आहे. ही जबाबदारी खऱ्या अर्थानं नगरपालिका प्रशासनाची, लोकप्रतिनिधींची आणि त्या ठेकेदाराची आहे. ते सर्व ह्या जबाबदारीकडे पाठ फिरवून हे जणू काय नागरिकांचं जे काम आहे अशा पद्धतीचा नगरपालिकेचा हा चाललेला प्रकार हा निंदाजनक आहे. त्यांनी कामातनं योग्य प्रकारे बोध घ्यावा. आमचा काय कुणावर आक्षेप नाही, कुठला लोकप्रतिनिधी सांगतोय, कुणी हे सांगतायत, परंतु हे काम चांगल्या पद्धतीनं करून घेणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.